श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। बोलिए श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। 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 श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीश जो मूळारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा। गमो पंथानंत शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा यः पृथ्वी भरवारणाय दिविजयी। सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले। माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसः पुनरगात्। ब्रह्मत्वमाद्यं स्थिरा कीर्तिं
पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं माया विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि। धीरं धीरं धरित्रीं कमल पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसैराघवं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानम्। पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। भवानी याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामम्। उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः अस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री रामचंद्रांच्या अत्यंत पवित्र अशा कथेमध्ये सुस्नात होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला रोजच्या प्रमाणे नमस्कार करतो। भगवंत जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आपल्याकडून काही अपेक्षाही ठेवत असतो। तेव्हा आपल्याकडून काया वाचा मनाने असं वर्तन घडावं की जे भगवंताला अतिशय प्रिय आहे असा विचार करून प्रामाणिक प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन असतात ते नेहमी वंदनीयच असतात, म्हणून त्यांना नमस्कार वेगळा करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत। सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो। परमादरणीय श्री धानोरकर काका, आपल्या परंपरेलाच नमस्कार। ही 24,000 श्लोकांची मूळ संहिता वाचायला बसले श्री गोविंद मांडवगणे गुरुजी यांना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार। विशाल गुरुजींना नमस्कार आणि कथेला आरंभ। त्याला असं वाटतं की आपण कायम समाधानात असावं। त्यानं समाधानाची व्यवस्था काय आहे एकदा समजून घ्यावं। बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवरती समाधान अवलंबून नाही, कारण जी गोष्ट आपल्याला समाधानाची वाटते ती गोष्ट ज्याच्याजवळ आहे तो समाधानी आहे का असा विचार करा। एक काही सर्टन अमुक एक गोष्ट ठरवा की ज्याच्याजवळ 50 लाख रुपये आहेत तो समाधानी, ह्याच्यापेक्षा जास्त आहेत तो सुद्धा समाधानी आहे का बघा। काही एक ठरवा। आपल्याला असंच दिसेल या जगामध्ये की जे लोक यातून सुख किंवा समाधानाच्या प्राप्तीचा प्रयत्न करू लागले ते सर्व फसलेले आहेत। सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, समर्थ म्हणाले का भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले।
भ्रमित मन वळेना हित ते आकळेना आणि परम कठीण देही देह बुद्धी गळेना. आपण धारण केलेलं जे शरीर आहे त्या शरीरा एवढा मी आहे, याला शरीर बुद्धी किंवा देहबुद्धी म्हणतात. आणि ती फक्त दुःखदायीच आहे. कारण आपण जे नाहीये त्याला ते आहे असं समजलो ना. आणि म्हणून या गैरसमजातनं जितक्या लवकर मला बाहेर पडता येईल तेवढी माझ्या समाधानाची मी व्यवस्था सुरू केली, असा तरी निदान मला संतांच्या लेखी निर्वाळा मिळेल की नाही. हा लागलाय बरं परमार्थाला. आणि हे अतिशय गांभीर्याने आतून करायला पाहिजे. बाहेर तुम्ही काय मांडलं याला खूप कमी महत्व आहे. समर्थ म्हणाले, घंटा घणघणा वाजती स्तुती स्तवने आणि विविध प्रकारच्या उपासना आपण करत असतो. त्या उपासना ठीक आहेत, वाईट नाहीच आहेत, पण हे सगळं बाहेरचं झालं. आतमध्ये अंतःकरणामध्ये जो विचार करायचा आहे त्या विचाराचा विचार योग वासिष्ठ आपल्याला सांगताय. आणि हे कुणाला सांगतायत? रामरायांना वसिष्ठ सांगतायत. रामराय म्हणजे पुढच्या अवतारातले गीतेचे उद्गाते. ते आधीच्या अवतारात कसं शिकले हे शिकून घ्या. अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव. बाहेर आपल्याला सगळ्यांच्यात रमावं लागेल, सगळी उत्तम कर्तव्य करावी लागतील, आणि तरी सुद्धा आपल्याला त्याच्यापासून ते माझं फक्त कर्तव्य होतं, ते मी नाही. डिटॅचमेंट ज्याला म्हणतात. ते मोठे मोठे डॉक्टर्स इतकी ऑपरेशन्स करतात दिवसभरात, 10-10, 20-20, 50-50 महत्वाचे ऑपरेशन्स करतात, पण संध्याकाळी निवांत झोपतात. का? हे पेशंट आहेत, मी त्यांचा डॉक्टर आहे, ते माझे पेशंट आहेत, ते माझे कुणी नाही आहेत. म्हणून तो आपलं कौशल्य पणाला लावू शकतो. हेच 12 महिने 24 तास असं आयुष्यभर आपल्याला जगामध्ये सर्वांशी आणि खूप प्रेमानं वागतात ती मंडळी. काही काही डॉक्टर तुम्हाला माहिती आहे देवासारखे वागतात, अक्षरशः देवासारखे. त्याच्यापेक्षा वेगळे पण असणारे आहे. एक कवी गमतीनं म्हणतो, देवा या वैद्याला म्हणतो, वैद्य म्हणजे डॉक्टरना, की यमाचे भाऊ आहात तुम्ही बरं. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर. पण एक फरक आहे म्हणाले, यमस्तु हरते प्राणान वैद्य प्राणान धनानीच. गंमत म्हणून हे मी बोललो, पण बहुसंख्यता आजही सज्जनपणा टिकून आहे. 95% लोक चांगले आहेत बरं. मोघम बोलायचं झालं 2-5% लोक सगळ्या क्षेत्रात, पण त्यामुळे सगळं क्षेत्र बदनाम करून टाकतो आपण, असंही नाहीये. आणि म्हणून जसं ते ऑपरेशन आहे तसं सुद्धा आपल्या घरामध्ये आपण किंवा आपल्या देहाबद्दल, बाकीचे भाग सोडून द्या, आपल्या या देहाला आतून आपण चिकटलोय. विचार करावा की त्यांच्या देहाला लागलं तर मला वाईट वाटेल का? आम्ही औषध लावीन, सगळं करीन, छान त्यांची सेवा करीन, मनापासून करीन, डोळ्यातनं पाणी सुद्धा काढीन, अरे अरे कसं लागलं तुम्हाला. पण तरी सुद्धा मला लागल्यावर जे मला वाटेल ते त्यांना लागल्यावर वाटणार नाही. असं मला म्हणजे माझ्या या देहाला लागल्यानंतर, दुःख झाल्यानंतर जर मला वाटू लागलं, तेवढा मी डिटॅच झालो, तर माझा परमार्थ निश्चित सुरू झालाय. समर्थ म्हणाले, हाच तर परमार्थ आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि याला उपाय सदा संगती सज्जनाची असावी. आणि हे वसिष्ठ रामाला सांगतायत, रामा तू जे तत्वज्ञान सांगितलंस ना, एवढा व्याप करायचा, अमुक करायचं, कशा करता, नाहीतरी मरायचंच आहे, मग कशाला मिळवायचं.
हे तत्वज्ञान आहे ना, ते नैराश्याकडे नेणारं, कर्तव्यच्युत करणारं तत्वज्ञान आहे. म्हणून ते खरं तत्वज्ञान नाहीये. जे तत्वज्ञान, जी फिलॉसॉफी आपल्याला कर्तव्यापासून च्युत, आळशी बनवते, नैराश्याकडे नेते, रडवते, ते तत्वज्ञान नाही. ते केवळ नकारात्मक चिंतन आहे. म्हणून त्या नकारात्मकतेतली सुद्धा सकारात्मकता घेता आली पाहिजे. असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यातलं काय चांगलं आहे सांगा? पॉझिटिव्ह चांगलं आहे. पण कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह यावं की निगेटिव्ह यावी बोला. म्हणजे निगेटिव्हिटी मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी आहे की नाही? एकदा हा दृष्टिकोन प्राप्त झाला ना की योग वासिष्ठ जमलं. आणि नुसतं प्राप्त होऊन उपयोग नाही, ते आचरण यायलाच पाहिजे. हे गृहीतच आहे बरं का. नाही ते नुसते ऐकतात, ते वागत नाही, त्याचा अर्थ ते ऐकतच नाहीत. सकाळी 10चे काही काही घरामध्ये घड्याळाशी टोल्याची घड्याळ, टोले वाजतात त्याच्यात. 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 10 वाजले. 10चे टोले ऐकले. आई भरा कामाला लागली, डबा करायचा मुलाचा. 10:30 त्याला जायचंय. 11ला हे जेवायला बसणार आहेत. मुलगा बराबरा उठला, आवरलं. वडील बराबरा उठले, दाढीबिडी केली, आवरलं. 10चे आणि घरामध्ये कुत्रं आहे, ते फक्त 10चे टोके ऐकल्यानंतर असं करताना परत बसतं. त्यांनी पण ऐकलं आणि ह्यांनी पण ऐकले. वर्तनामध्ये परिवर्तन ज्यांनी केलं ना, त्यांनी ऐकलं असं म्हणायचं. तुमच्या गुरुजींकडे एक जण आले, म्हणले मुलं ऐकत नाहीत. म्हणले मग आपल्या माणकेंकडे जा ना. पुण्यामध्ये माणके नावाचे कानाचे डॉक्टर आहेत, कानाचे मशीन देणार. माणकेंकडे जा, चांगली मशीन मिळतात. अहो अगदी ठार बहिऱ्याला सुद्धा, म्हणजे बरंच थोडंसं जरी शक्यता असेल तरी ते लगेच चांगलं मशीन बनवून देत. तसं आहे नव्हे, ऐकायला येतं त्यांना. मग काय म्हणले, वर्तनामध्ये म्हणजे प्रवचन, कीर्तन किंवा हे सगळं काही श्रवण आहे ना, याचा वर्तनामध्ये योग्य तो बदल करण्याचं सामर्थ्य देतं, त्यालाच तर श्रवण म्हणायचंय. आणि अशा पद्धतीने एक एक मुद्दे सांगत गेले. 4था मुद्दा सांगितला, प्राणस्पंद निरोध. हा श्वासाला एक जर स्थिरता देता आली, एक धीर गंभीर श्वासोश्वास करता आला. पुष्कळ लोकांची फुफ्फुस आहेत ना, ती पूर्ण भरतच नाहीत, असे श्वासोश्वास वरच्या वर करतात. ते पूर्ण पूरकच होत नाही, त्यांचा चांगला कुंभक होत नाही. अनारोग्याचं हे पण एक कारण आहे. छान पूरक, ते काही सकाळच्या वेळेलाच प्राणायाम करायला पाहिजे असं नाही. छान बसावं, छान दीर्घ श्वास करावा. सवयच लावायची, ही लहानपणापासून लावायची. एकदा असं हँगिंग ब्रीदिंग, आता हरतोय का काय? सचिन तेंडुलकरचं 100वे शतक त्या 95 रन झाले, तो बिनधास्त आहे. आपण म्हणून प्राणस्पंद निरोधाचा विचार सकाळी केलाय आपण. आणि हा विचार आपल्याकडे पूर्वी केला गेला होता. दिवसभरामध्ये 3दा संध्या किमान होती. आणि संध्येमध्ये महत्वाचं काय आहे? पोस्चर महत्वाचा नाहीये, अर्घ्यप्रदान महत्वाचं आहे, प्राणायाम महत्वाचा आहे आणि गायत्री महत्वाची. हे लक्षात घ्या. 3 वेळा संध्या. आता संध्येची वेळ आहे, बोलता बोलता प्राणायाम करायचा. गायत्री जप आत्ता करता येणार नाहीये, पण ते आसन वेगळं पाहिजे. पण प्राणायाम करणं शक्य आहे. एक एक गोष्ट तर संध्येतली शक्य आहे की नाही? संध्या याचा अर्थ केवळ तुम्ही असं ते पोस्चर म्हणून धरू नका, व्यायाम. 10-15 मिनिटं पळायला जाऊन आलो बरोबर तरी व्यायाम झालाच ना. ब्रीदिंग, श्वासोश्वास वाढले पाहिजेत की झालं. जेवढं जमेल तेवढं तर करूया. आणि हा विचार सांगितला. आणि त्यानंतर आपला दिनक्रम कसा ठेवावा याबद्दल बोलायला आरंभ करतात. आणि एका पाठोपाठ एक 10 गोष्टी सांगितल्या, ज्याला अध्यात्मामध्ये पुढे जायचंय रामा, ज्याला पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरेत अडकायचं नाहीये, किंवा
ज्याला जन्ममरण परंपरा आपल्या ताब्यात घ्यावी वाटते, जन्माला यायचं का नाही हे मी ठरवीन. आपण कसं आगतिकतेने जन्माला येतोय हो, तसं नाही, मी ठरवीन. दोन मुक्ती सांगितल्यात, एक क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती. आपण सद्यमुक्तीचं कौतुक खूप ऐकलेलं असतं, पण क्रममुक्तीचं सुद्धा तेवढंच कौतुक सांगितलंय शुकदेवांनी भागवतात. जे मुक्त व्हायला अगदी आलेले आहेत असे लोक ठरवतात बघू तरी एकदा सगळं जग फिरून कसं आहे, आणि अधिकारी झालेले आहेत ते कधी मुक्त होऊ शकतात. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाचे परी तळवटू घे. कधी पण असं आपल्या बॅगेतला मोबाईल कधी आपण काढू शकतो, कधी बघू शकतो, कधी ठेवू शकतो की नाही. मोबाईलचे आपण मालक आहोत की नाही. किती सहज का मला विचारायला पाहिजे, बुवा मोबाईल आम्ही बघितला तर चालेल का, किंवा शेजाऱ्याला विचारायला पाहिजे का. अरे आपल्या मोबाईलचा पासवर्ड आपल्यालाच माहित असतो, नवऱ्यालाही माहित नसतो किंवा बायकोलाही माहित नसतो. मी हल्ली सज्जन कुटुंबाची एक व्याख्याच केली आहे, ज्यांच्या घरातले मोबाईलचे पासवर्ड सगळ्यांना माहिती असतात ते सज्जन कुटुंब. गंमत आहे बरं काही जण. ते असा मोबाईल घेतला, बायला ठेवून दिला. इतका मोक्ष ज्यांच्या ताब्यात आहे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की झळाची परी. माशाला वाटला तर पाण्यामध्ये जाऊन जर थोडं पाणी प्यायला पाहिजे, पण पाण्यातच येतो. इतकी सहजता आली आहे, पण तरी त्याला वाटतंय नाही पण एकदा बघूया तरी ब्रह्मांड आहे कसं, पलीकडच्या ब्रह्मांडात पण जाऊन येऊ एकदा. आणि असे लोक सिद्ध होतात. सिद्ध, भाट, चारण, गण, गंधर्व, विद्याधर कुठल्याही रूपात बदलतात आणि असे फिरत राहतात, विहरत राहतात. ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये जाऊन राहतात, कधीतरी विष्णूच्या लोकात जाऊन, कदाचित इथेही 5-10 मिनिटं येऊन गेले असतील. ते एखाद्या सिद्धालाच प्रवचन कीर्तन ऐकायची आवड असेल, असा आकाशात तरंगत तरंगत ऐकतो, तो पटकन निघून जातो. काही अर्थ नाही याच्यात. किंवा छान वाजते वासरी, मस्त आहे, चाललंय हे. श्रोते किती चांगले आहेत ना, आपण थांबूया इथे, इथलं वातावरण चांगलं आहे, असं आकाशात तरंगत राहतो. वाटेल त्या वासना त्याला पूर्ण करता येतात, पण वाईट वासना होत नाहीत, कारण त्या ओलांडल्याशिवाय सिद्ध होतच येत नाही. त्याला बटाटे वडा खाऊ शकतो, काही करू शकतो तो, पुन्हा जन्माला येऊ शकतो. तुकोबांचा अभंग आहे ना, आम्ही वैकुंठीचे वासी आलो, याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. ऋषी वेदांमध्ये जे बोललेत ना, ते वर्तन करून दाखवायला मी आलोय. झाडू संतांचे मार्ग, आडरानी भरले जग. असं आपल्या ताब्यात जन्ममरण ठेवून आपण वागण्यात अर्थ आहे का आगतिकतेनं जन्माला येणं, आगतिकतेनं मरणं. आता काय करायचं, मरायचंच आहे हो. इतका चांगला फ्लॅट बांधला मी, तो बांधता बांधता फ्लॅट झालो, मरण तयार. नवीन तिथे नवीन निर्माण करू, त्यात काय विशेष. स्वसामर्थ्याचं पूर्ण भान असणारी ही मंडळी कधी तयार होतात, रामा, जेव्हा ती कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसतात. आणि याकरता 10 गोष्टींचं आपण परिपालन करावं. एक, आपलं जे शरीर आहे ना, ते आपल्याला शुद्ध करावं लागेल. आहे त्यापेक्षा त्याला पवित्र बनवावं लागेल, आणि त्यासाठी शुद्ध अन्न जल सेवन हा पहिला भाग आहे. योग वसिष्ठांनी आपलं लाईफ मॅनेजमेंट सांगितली बरं. जीवन प्रबंधन शास्त्र हा विषय आहे योग वसिष्ठात. जीवन प्रबंधन, दिवसभराचं प्लॅनिंग नव्हे, कालच्या पोळ्या कशा खपवायच्या हे प्लॅनिंग नव्हे, आयुष्यभराचं प्लॅनिंग. सगळं जीवनात दुखणी येणार आहेत, भाणी येणार आहेत, वैर करणार आहेत काही लोक मदत करणार आहेत, काही लोक सगळं संकट येणार आहेत, आजारी पडायला होणार आहे, सुखही खूप मिळणार आहे. सगळं मॅनेज करणं ज्याला म्हणतात. याच्याकरता पहिली गोष्ट सांगितली, सात्विक अन्न जल सेवन. दुसरी गोष्ट, आपण राहायला जे जायचंय 12 महिने, नाईलाज म्हणून काही लोकांबरोबर राहावं लागेल, तो भाग वेगळा, पण सात्विक स्थानी राहणं. पण काही लोक शेजारचे मनस्ताप देतात बघा. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य, ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहू नये.
महाराज मारुतीचं मंदिर नाही त्या गावात राहू नये म्हणले. तुम्ही विचार करायला पाहिजे चॉर्लेटवाल्यांनी. आपल्या घरापुरतं मंदिर बांधावं, काय करणार त्याला. सात्विक ठिकाणी राहणं. कारण असं आहे की आता ऑफिसमध्ये जायला जातो, बॉस विचित्र आहे किंवा एम्प्लॉईज विचित्र असतात, ते जाऊ द्या, त्याला मॅनेज करायला काही इलाज नाही, प्रारब्ध आहे. पण सात्विक ठिकाणी राहिल्याचा परिणाम आपलं अंतःकरण असं मोकळं राहतं, बर्डन मध्ये राहत नाही आपण. कबीर म्हणत असत ना, शांत मन हीच काशी आहे. कबीरांचं वचन आहे. काशी म्हणजे काय? शांत मन. आणि काशीत मेल्यानंतर म्हणले मोक्ष मिळतो म्हणून मरायच्या वेळेला मगहरला गेले. ते मुद्दाम काशी सोडून गेले. नाही 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 म्हणले, ते काशीच्या भरोशावर नाही, मी माझ्या याच्यावर उद्धरीन. काय मस्ती आहे. शांत मन हीच काशी आहे. आणि म्हणून हे दुसरं ठिकाण. तिसरी गोष्ट, ज्याला आपल्याला कल्याणापर्यंत जावं असं वाटतं त्याचा सात्विक काळामध्ये निद्रा त्याग झाला पाहिजे. सात्विक काळात निद्रा त्याग असा मुद्दा आहे. सात्विक काळ कुठला? सूर्याशी जोडा स्वतःला, बाकी काही करू नका. सिंपल, सूर्याशी जोडा. अमुक वाजता वगैरे काही म्हणता येणार नाहीये. इकडे भारतात जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तुमच्याकडे सूर्यास्त होतो. सूर्याशी स्वतःला जोडा बस. साधारण सूर्यास्त झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्या आणि झुंजमुंज होण्याच्या आधी तुमचं आवरलेलं पाहिजे. पहाटे सकाळी सुनबाई उठ उठ उठ, सूर्य उगवला. सुनबाई म्हणले तुम्हाला तेवढंच दिसतं, माझ्या आधी तो झोपायला जातो हे दिसत नाही. ज्यांच्या वाणीचा लोकांवर खूप प्रभाव होतो ना, त्यांनी लक्षात ठेवाल, त्यांनी खूप वर्ष पहाटे उठून काय सेवा, काय जपजाप्य केलेला आहे. योग्य तेवढी झोप व्हायला पाहिजे हे जसं बरोबर आहे, तसं जास्त झोप होऊ नये हेही बरोबर आहे. म्हणून सात्विक काळात निद्रा त्याग. चौथा मुद्दा सांगितला, सात्विक वातावरणाची दिनचर्या. फार सुंदर श्लोक आहे वामन पंडितांचा, या योग वासिष्ठावरचाच आहे की कधी योग साधतो जो आहार विहार योग्य करीतो कर्मे तशी टकी. जो आहार विहार योग्य करीतो कर्मे तशी टकी. घेतो झोप हितेवी योग्य तितुकी. जो व्यर्थ जागे नक्की. ऐसा जो उठतो प्रभात समये जो योग्य सारे करी. तैसा जो उठतो प्रभात समये जो योग्य सारे करी. त्याला सत्वर दुःख भंजक असा हा योग साधे तरी. अत्यंत अवघड असणारा योग कधी साधतो? आपल्या शरीराला एक विलक्षण वळण असलं पाहिजे. समर्थांची याच्याकरता पण उभी आहे, काही नेमकपणा आपुले बहुत जना सकळो आले तेच पुरुष मान्य झाले भूमंडळी. मी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो हे परत दासबोधातही आलं. 11व्या दशकातला तिसरा समास, 12व्या दशकातला तिसरा समास, 17व्या दशकातला तिसरा समास. 11:03 प्रातः काळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्त्या आठवावे सर्वोत्तमासी. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. ऐसा जो जो ज्याचा व्यापार तेथे ऐसावे, खबरदार नाही तरी लहान पोर वेढा लावी. पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी. एकांत जाऊन विवरी नाना लोक नाना ग्रंथ. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. लोक पाहती लोक खाती, आपण पाहतो दैन्यवाणा. आजच्या तरुणाला हे सांगायची गरजच आहे. आज रात्री 1-1, 2-2 वाजले तरी ऑनलाईन असतात पोरं. काय उपयोग काय?
पुढच्या भविष्याच्या रोगांची फक्त ते व्यवस्था करतात, ते लक्षात ठेवाल. ती कोण माझी पोरं असतील तरी, असं नाही बाबा बुवांची पोरं नाही असं नसतं. ते मी घरी सांगतो तेच इथे सांगतो. आजच्या सोशल मीडियानी आपल्या मुलांची सृजनशीलता, प्रोडक्टिव्हिटी कमी करून टाकली आहे. त्यांनी जे बनवले तेच आपले शॉर्ट बसत बघत राहतात. एका सर्टन लेवल पर्यंत करा एंटरटेनमेंट, काही हरकत नाही, मनोरंजन काही मोठा अपराध नाही आहे. पण त्यापेक्षा जास्त मी नाही फरफटला जाणार. सिरियल्स फरफटवतात की नाही आपल्याला, बोल काहीतरी त्यांनी दाखवायचं, आम्ही आपलं असं करून बघायचं तोंड काढून. अहो रात्री 2 वाजता ती बाई दार उघडते आणि त्या 2 वाजता रात्री त्या बाईची लिपस्टिक व्यवस्थित असते. रात्री 2 वाजता कोण लिपस्टिक लावून बसतं सांगा? म्हणजे त्या कॅमेऱ्यात चांगलं दिसायला पाहिजे एवढ्याकरता ती लिपस्टिक लावते की नाही, म्हणजे ते ॲबनॉर्मल आहे की नाही, आणि आपण ते पाहतो की नाही, म्हणजे आपण ॲबनॉर्मल होणार की नाही. सासू सुनेच्या खुनाचा कट रचते, सून सासूच्या खुनाचा कट रचते, कसलं काय ते काय सिरियल आहे होय? आणि बघा तुम्ही प्रत्येक सिरियलमध्ये काही, मला काही फार माहिती नाही आहे पण मी तुम्हाला अंदाजाने सांगतो, कुणाचं कुणाशी जमत नसतं हे सिरियलमध्ये असतं. नवऱ्याचं बायकोशी पटत नसतं, बायकोचं नवऱ्याशी पटत नसतं, कुणाचं लग्न जमत नसतं, जमलं असेल तर ते भांडत असतात. आणि अगदी ज्येष्ठ पौर्णिमा आली की हटकून सगळ्याच्या सगळ्या सिरियलमध्ये तो वड आणि ते प्रदक्षिणा असतात. कशाला का? TRP मिळवाय करता. चांगले चांगले लोक ओढायचे आणि त्याच्यात घालायचे. सात्विक वातावरणाची दिनचर्या आपोआप नाही होणार आहे. हे रामाना काय सांगितलं वसिष्ठांनी, याबरोबर आज आपल्याला काय उपयोगी हे पण बघायला पाहिजे. अच्छा, रामांची असं म्हणले वाटतं वसिष्ठ, आपला काय संबंध नाही. त्यांच्या ते शिवथरखडीत एक जण आले ते दासबोध वाचायला, ते म्हणले आपला काय संबंध आहे, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवाद आहे, आपण कशाला मध्ये तडमडा, आपण आपलं 12 वाजता जेवावं, झोप काढावी बस. फेसबुक काय जाऊ दे, चला मला टीका नाही करायची कशावर. फेसबुक एक भिकारी, अरे भिकाऱ्याला पाहिलं एका माणसाने, अरे तुला पाहिलंय कुठंतरी, तो म्हणला साहेब आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. बंद करून टाकावं हे. एक अगदी नाईलाज म्हणून तेवढं ठेवायचं, करायचं नाही नसला परवा, आता नव्हतं 15-20 वर्षापूर्वी, काय मेलो का आम्ही? हे थोडं सिरियसली करायला पाहिजे. खूप घरामध्ये आम्ही जातो, टीव्ही बघत बघत जेवतात लोक. लक्षात ठेवा, टीव्ही बघत ते सिरियल बघत जे जेवतात त्यांचं भविष्य निश्चित चांगलं नाहीये, कारण ते अंतःकरणामध्ये वासना कोंबत असतात. अरे काहीतरी एका घरीच मी पाहिलेला प्रसंग आहे, तिथं ऍक्सिडेंट झालेला आणि मग ते जाळपोळ ते झालेली आणि मग त्या प्रेत जाळत होते आणि हे जेवत होते. स्मशानात जेवल्याचं फिलिंग आहे की नाही? म्हटलं थांबा तरी होऊ दे जाळून, मग त्यांच्या नावे तरी जेवा, 10व्याला जेवताय असं. हे मला पुष्कळ असेही लोक माहिती आहेत की हे कळल्याबरोबर त्यांनी बंद केला, टीव्ही बंद, आम्ही जेवणार म्हणजे जेवणार. 1 थिंग ॲट ए टाइम, हे लक्षात ठेवायला आयुष्यात. 1 थिंग ॲट ए टाइम, एकच गोष्ट एका वेळेला करावी तर यश आहे. सात्विक वातावरणाची दिनचर्या, सात्विक वेशभूषा, असे कपडे कसे असावे, देश तसा भेष या न्यायाने कुठं जर गेलो तर तसं आपल्याला वागावं लागेल. आता प्रवचनाच्या ड्रेसवर आहे, त्या ड्रेसवर मी विमानतळावर आलो तर मला धरतील, ते कोण आहे बा, एक मध्य साधायला पाहिजे. पण विचित्र राहते, त्या पॅन्टा फाडून नेसतात. परवाच मी त्या न्यूयॉर्कला गेलो होतो 1 दिवस फिरायला. फिलाडेल्फियाला कथा होती, तर मिलिंद म्हणून माझे मित्र, त्याला म्हणलं आपण आता दिवसभर नुसतं फिरायचंय. मला माझ्या अनुभवात नाही, मला प्रवचनाकरता उपयोगी येते, नुसतं पुस्तक बसून प्रवचन नाही करता येत आपल्याला. ताजेचे पण फिरलो मी टाइम स्क्वेअर, तो चेंडू पडतो सगळीकडे दिवसभर. मी सकाळी जो 8ला गेलो मी तो संध्याकाळी 8ला घरी आलो. त्या न्यूयॉर्कला टाइम स्क्वेअरला एक दुकानं पाहिली, $400 $100 एक पॅन्ट होती बरं का, $100 छान जीन्स, आणि शेजारच्या दुकानात $400 ती फाडून मिळत होती. मी गोळ्या मारल्यासारखं त्याला वगैरे असं आहे की नाही सध्या बघा ही स्टाईल. आणि असं करणारे लोक सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड असं आपण वेड्यासारखं म्हणतो.
अरे आमच्याकडे अशी एखादी मुलगी आली तर तिथला आमच्या गावातला भिकारी म्हणेल, हे बाई या माझ्या टेरिटरी, इथं भीक मागायला येऊ नको. माझी वेशभूषा नुसतं बघा, आपण धानोरकर काकांकडे त्या फेट्याकडे पाहिल्याबरोबर एकदम असं वाटतं की रे नमस्कार कोणीतरी, असं वाटतं की नाही आपोआप. पुढे सांगतात सात्विक लोकांचा सहवास संतांचा मिळेल तेव्हा करा. संत मिळणं फारच दुरस्तापास्त आहे, पण सगळ्या चांगल्या मताची माणसं जरी मिळाली ना तरी जरा गप्पा माराव्यात हो. त्यांच्याजवळ ज्ञान असतं, ते विचार करणारे असतात, ते संतांच्या सहवासात राहणारे असतात, त्याचा परिणाम ते एकदम पक्के असतात. नाही हे चूक आहे बरं का. पुढे सांगतात सात्विक ग्रंथांचं वाचन. याचा विचार सकाळी केलाय. सात्विक गुरुकडून मंत्र दीक्षा. सात्विक असा शब्द वारंवार वापरतात वशिष्ठ का? सध्या हे पण प्रकरण खूप बिघडलेलं आहे. कोणी जारण मारण उच्चाटन सांगतं, कोणी कापालिक. मत्स्येंद्र नवनाथात कथा आहे की मत्स्येंद्रनाथांना सुद्धा नादाला लावलं होतं, मग गोरक्षनाथांनी त्यांना ओढून आणलं काय. म्हणून आमचे ज्ञानोबा गोरक्षनाथांना योगाब्जी निधी सार म्हणतात. असं आहे, भल्या 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 लोकांना सुद्धा असं हिप्नोटाईज करून तमोगुणी उपासना देणारे लोक आहेत आणि चमत्कार लगेच होतात त्या उपासनांचे, आणि आम्ही लगेच नादाला लागतो. म्हणून चांगली दिव्य परंपरा, गोंदवलेकर महाराजांची परंपरा असेल, दत्त परंपरा असेल, पंढरीनाथांची परंपरा असेल, आमचा रामदासी संप्रदाय असेल, ज्या परंपरेमध्ये 5-50 संत उद्धरून गेले अशी परंपरा स्वीकारावी. तात्कालिक स्वरूपाचं जारण मारण उच्चाटन अमकं डमकं काही चमत्कार ते चुकीचं असतं असं मला म्हणायचं नाहीये, पण आपल्याला काय खात्री आहे. म्हणून शुद्ध परंपरा स्वीकारावी. आणि म्हणून सात्विक मंत्र, गुरुकडून मंत्र दीक्षा, सात्विक साधन. 9वी गोष्ट सात्विक. नाही तर पहाटे 2ला उठा, रक्त शिंपडा कशावर तरी, काय 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 असतं ते. रामकृष्ण परमहंस अशा साधनांचा मुद्दाम उल्लेख आपल्या प्रवचनात करायचे. ते दिवा भीत असतं ना, त्याला सोमावती अमावस्येला अमकं नक्षत्र आलं की पकडायचं, त्याला महिनाभर खायला प्यायला घालून आपलं ऋणी करायचं, आणि अशीच परत सोमावता काय जेव्हा येईल अमावस्या तेव्हा त्याला दारू पाजायची आणि ते पितं म्हणे. आणि मग त्याला तो भरा भविष्य बोलायला लागतं की अमुक होईल, उद्या अमुक होणार आहे, परवा तमुक होणार आहे, तेरवा तमुक होणार आहे, त्यानंतर अमुक होणार आहे. आणि असं शेवटचं वाक्य तो बोलतो, हे ऐकणारा आत्ता मरणार आहे. हे ऐकणारा म्हटल्याबरोबर त्याला मारायचं असतं. हे ठाकूरांच्या पुस्तकात वाचलं होतं मी. असं म्हणाले, म्हणजे ते वेगळ्या कारणाबद्दल बोलत होते. अशा खूप साधना, विचित्र साधना आहेत. ते म्हणाले नाही, सात्विक साधना साध. गीतेने श्रद्धात्रय विभाग योग सांगितलाय ना. राक्षसांनी दैत्यांनी पण साधन केलं, देवतांनी पण साधन केलं, आणि मानवांनी पण साधन केलं. तमोगुणी साधना आपल्याला सिद्धी जरूर देते, पण ती आपल्याला मोक्षाकडे नेत नाही. ती आपल्या दैवी गुणांचा विकास करते आणि त्याद्वारे विविध प्रकारच्या सिद्धीं, म्हणजे हव्या त्या गोष्टी प्राप्त. रावणाजवळ तेच तर आहे. म्हणून सात्विक साधन. आणि शेवटचा मुद्दा सात्विक दृढ निश्चय. मी हे करीन, दासबोधाचं पारण करून टाकणार, गुरुचरित्र वाचणार, मी 10 लाख जप करणार पुढच्या वर्षभरात. सात्विक दृढ निश्चय, या 10 गोष्टींनी माणसाचं जीवन असं अंतर्बाह्य समर्थ असावं आणि त्याद्वारे आपण वागावं. रामा आपल्या या जगामध्ये प्रारब्ध बिरब्ध काही नसतं बरं. योग वासिष्ठ पहिला असा ग्रंथ आहे की तो प्रारब्धवादच नाकारतो, आणि ते तशीच तशी ओवी समर्थाने घेतली आहे की रेखा तितुकी पुसवून जाते, हे तो प्रत्ययास येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. विलक्षण म्हणजे मूळ श्लोक असा आहे की उद्यम साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रम षडयिते यत्र वर्तन्ते तत्र देवो हि साह्यकृत. 6 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, तो ऐकून घे. 6 गोष्टी. कुठली? उद्यम. उद्यम म्हणजे योग्य तसा उद्योग, प्रयत्न. उद्यम साहसम,
रिस्क घ्यावी लागेल. धैर्यम, एखादी गोष्ट पूर्ण होईपर्यंत धीर ठेवावा लागतो. आज आपल्याला असं दिसेल आजचा तरुण वर्ग किंवा आजची मुलं अत्यंत बुद्धिमान आहेत, आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत. आत्ता 50 ओलांडली ना, याच्यापेक्षा आजची मुलं किंवा नातवंड जास्त बुद्धिमान आहेतच. पण आपल्यापेक्षा त्यांच्यात पेशन्स कमी आहेत की नाही बोला. धैर्यम, छोट्या छोट्या गोष्टी टेन्शन. आता आपल्याला पेन्शन आहे तरी आपल्याला काही टेन्शन आहे का बोला. हे बिंदास्त. धैर्यम, बुद्धी, योग्य ते सुचणं, शक्ती आणि पराक्रम हा प्रत्यक्षात परफॉर्मन्स. षडयिते यत्र वर्तन्ते तत्र देवो हि साह्यकृत, वसिष्ठ म्हणाले. तिथे 6 गोष्टी येतात, तिथे देवतांना सुद्धा सहाय्य केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. हे ऐकलं आणि पूर्ण योगवासिष्ठ झाल्यानंतर शेवटच्या प्रकरणामध्ये रामराय सांगतात, नष्टो मोह. असा श्लोक आहे ना, पदम प्राप्तम त्वत्प्रसादान् मुनीश्वर संपन्नोऽहमहं सत्यम अत्यंतम अवतादधीः स्थितोऽस्मि गतसंदेहः स्वभावे ब्रह्मरूपिणी निरावरण विज्ञानः करिष्ये वचनं तव. असंच येतं ना गीतेमध्ये, नष्टो मोहः स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. हेच अर्जुनाच्या मुखात आहे. थोडा श्लोक रामांच्या मुखातला थोडा वेगळा आहे. आणि हे ऐकलं आणि इतका आनंदी आनंद झाला रामाना. अरे एकदम कन्सेप्ट क्लिअर झाल्या. हो, एकदा संकल्पना स्वच्छ झाल्या की त्या माणसाच्या वर्तनामध्ये एक प्रकारे वेगळा रुबाब येतो. ह्याला उदाहरण सांगू, हाय हिल्सच्या चप्पल घातल्या की त्या मुलीचं चालणं डौलदार होतं की नाही बोला. एरवी ती घरात अशी चालत असते नुसती, पण हाय हिल्सच्या चप्पल घातल्या की कशा त्यांनाही विशेष वाटतं की नाही. मी उदाहरण म्हणून सांगतोय, ते चूक बरोबर असं काही मला म्हणायचं नाही. एकदा आपल्या चिंतनाची दिशा आणि दशा करेक्ट झाली ना की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा नाही त्या गोष्टीचं टेन्शन येणंच बंद होतं. मी करणार ते. पुण्यामध्ये एक डॉक्टर आहेत, मी ज्यांच्याकडे जातो नेहमी, ॲलोपॅथीचे आहेत. त्यांची मुलगी मेडिकल कॉलेजला, BJ मेडिकलचे आहे मुंबईचं, त्याला परीक्षा देत होती. तिला म्हटलं, अगं तुला खूप ते टफ असते परीक्षा, नीटची परीक्षा टफ असते, जमेल ना. ती म्हणली, बुवा महाराष्ट्रात एक जागा असेल, कारण ते रिझर्वेशन प्रकरणामुळे फार घोटाळा होतो ना, कमी कोटा राहतो ओपनवाल्या. ती ओपनवाल्यातलीच आहे. ती म्हणली, बुवा महाराष्ट्रात एक जागा असेल तर ती फक्त माझ्या करता आहे. आणि झाली ती पास. आता कॉलेज झालं, मग तिचं मेडिकल पूर्ण होईल. मी ठरवायचंय, मला यश मिळवायचंय, संपला विषय. मला काही काही वाक्य आत्ता आधुनिक ही योगवासिष्ठ रतन टाटांचं मी वाक्य वाचलं, आदरणीय रतनजी टाटा. ते म्हणले, बरोबर निर्णय घ्यावा, कधीच चुकू नये जीवनामध्ये, कधीच चुकू नये, करेक्ट निर्णय घ्यावा. या वाक्यावर माझा विश्वासच नाही म्हणले. मग जो निर्णय घेतला होता तो बरोबर होता हे ठरवण्यावर माझा विश्वास आहे. बापरे, मी हे केलं ते बरोबरच केलंय. आणि असा निश्चय केल्यानंतर आपल्याला यश ठेवलंय. हो, विभृतेहि कारणम गुणलुब्धाः स्वयमेव संपदाः. गुणलुब्ध लक्ष्मी तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला आतुरलेली आहे. अर्जुनाला म्हणाली ना सुभद्रा, तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला यशलक्ष्मी रणांगणावर वाट पाहतीये, जा. अशी बायको पाहिजे. तर नीट जा, तडवाडाल कुठेतरी. हेल्मेट घेतलं का? काही अक्कल नाही तुम्हाला. कॉन्फिडन्स घालव. विलक्षण सामर्थ्य संपन्न आणि पूर्ण. आता रामांचं जीवन बघा, केवढं सामर्थ्य बघ. हे कोणाला जमलं असतं का? म्हणून पुन्हा 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 सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीय. सौंदर्यामध्ये सद्गुणामध्ये रामांसारखा देवच नाही. आणि
आता ही मंडळी जायला निघतात. थोडं नाम गाऊया आणि रामांचा प्रवास कसा झाला, काय काय मजा केली त्यांनी, हे तेवढ्याकरताच मांडलंय. भगवंताचा विवाह कसा झाला, काय 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 मजा केली त्यांनी. आणि हे राम असं फार कर्म, अगदी कठीण कर्म केल्यासारखं नाही, ते राम एन्जॉय करतात बरं का युद्ध सुद्धा. ज्याला वर्क एन्जॉय करता येतं ना त्याला कधी कंटाळा येत नसतो. आता पोळ्या करायचा कंटाळा, अशाला सगळ्याच हळूहळू कंटाळायला लागतो. पोळ्या करायच्या, पोळ्या करायच्या. अहो रामरक्षा म्हणायची. आमच्या आपळे बुवा परवा सांगतो, इतकी मजा आली. म्हणले एका पोळीत एक रामरक्षा होते किंवा 4-5 पोळ्यात एक रामरक्षा होते. त्यांनी अगदी करून दाखवलं ते, म्हणजे पोळ्या नव्हत्या पण त्यांनी ऍक्शन करून दाखवलं. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषी अनुष्टुप छंद अगदी सीताशक्ती श्रीमदनुमान कीलकम श्रीराम प्रीत्यर्थे जपै विनियोग अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखगम. वाजली की नाही पोळी? आल्या पोळ्या. 2 रामरक्षक झाल्या सगळ्यांच्या पोळ्या. हो, असं रामरायांनी पूर्ण जीवन एन्जॉय केलं. ही वॉज एन्जॉईंग. युद्ध सुद्धा एन्जॉईंग. सीतेची आठवण काढून डोळ्यात पाणी येतं ते सुद्धा एन्जॉईंग. की त्यावेळेला त्या रसाला महत्व द्यायचंय. आता काय महत्वाचं आहे, तिच्याकरता आठवण काढायची. काय म्हणजे तो अभिनय आहे काय असल्यावर काय. चला थोडं नाम गाऊया. श्रीराम नाही कुठलं म्हणूया, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन् हरि बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन् श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम. प्रवास सुरू झाला. सकाळी म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण प्रवास पायी करायला लावलाय विश्वामित्रांनी राम लक्ष्मण. राम निघाल्यावर लक्ष्मण निघाला असं वेगळं सांगायचं नसतं. इतके ते एकरूप आहेत. म्हणजे त्या ऋषिकेशला, हरिद्वार ऋषिकेशला आपण जातो, तिथे लक्ष्मण नावाचा एक झुला आहे. शेजारच्या झुल्याचं नाव वेगळं आहे बरं का, त्याला लोक राम झुला म्हणायला लागले. इथे लक्ष्मण झुला आहे म्हणजे दुसरा राम झुला चढणार आहे म्हणजे. काय समर्पित असावं भावाभावांचं जीवन एकमेकांना. असे 2 जण आहेत आणि निघाले. वाटेमध्ये विश्रांती कशी घेतात ही मंडळी, तर पाला पसरतात. खडे वगैरे काढून टाकायचे जमिनीवरचे, टोचेल असं जे आहे ते काढून टाकायचं, सपाट जमीन करायची, त्याच्यावर पाला अंतरायचा, गवत अंतरायचं, जरा उंच गवत डोक्याशी, झोपायचं. आणि राजे आहेत ते, कुठले तरी काहीतरी किरकोळ नव्हे. हे जमलं पाहिजे. आणि याचा पुढं किती उपयोग झालाय.
विश्वामित्र या दोन्ही मुलांना ते शिकवतायत जे आवश्यक आहे. आम्ही आमच्या मुलांना इतकं कम्फर्ट झोन मध्ये अगदी हळू अलगट ठेवतो, छोट्या छोट्या गोष्टीत नीट हळू. आजीला मी गमतीनं नेहमी सांगतो, एक आजीला मुलगा नमस्कार करायला गेला ना, तू आजी मी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय, हळू धाव रे बाबा. ठणठणीत करायचं असेल ना पोरांना, फार कम्फर्ट झोन नाही उपयोगाचा. त्याला वाटेल ते करून यश मिळवायला शिकवलं पाहिजे. आणि हे शिकवतायत विश्वामित्र. बरं बोलत काही नाही आहेत, मी याचं इंटरप्रिटेशन देतोय, ते बोलत काही नाही आहेत. रामा झोपा इथे, विश्रांती घ्या. पहिला मुक्काम शरयूच्या तीरावर पडला. थकले होते. एवढा सगळा व्याप करून घरातनं निघाला त्यांना 10 वाजले. संध्याकाळी 5-6 वाजता कुठेतरी पोचले. कंदमुळं फळं खाल्ली, ते काय टिफिन बरोबर, चिवडा लाडू बरोबर आणतात नाही आमच्याकडे ते शुकताल्ला वगैरे. आणि शेवटच्या दिवशी मला आणून देतात. आता त्यांना लागणार नाही कळल्यावर. पूर्वी मी घेत असे, म्हणजे आता विमानाने प्रवास सुरू केला तुम्ही लोकांनी, तेव्हापासून आता मी ते विमानात चालत नाही इतकं जड. हो, गंमत सोडून द्या. मला सांगायचा मुद्दा असा की काही नाही बरोबर आहे त्यात ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आणि असे पोहोचले. आणि पहिल्या संध्याकाळी संध्या झाल्यावर 2 विद्या त्या मुलांना प्रदान केल्या. उतावीळ आहेत, काय देऊ मी तुम्हाला, असे विद्यार्थी मिळत नाहीत. हो, की चांगला विद्यार्थी मिळालाय. समर्थ म्हणाले दोघांचं समाधान एकाच वेळेला होतं. सत्शिष्य सद्गुरूंना मिळाला आणि सद्गुरू सत्शिष्याला मिळाले. आता शिष्याला ब्रह्मज्ञान पाहिजे आणि गुरु सांगे मंत्र तंत्र. समर्थ म्हणाले किंवा उलट होतं, सद्गुरू ब्रह्मज्ञान द्यायला इच्छित आहेत, पण त्या मुलाला पाहिजे नको मला ते जारण मारण उच्चाटनाचे मंत्र द्या म्हणलं. त्या दोघांचा हव्यास पुरे एकसरा, अशी समर्थांची ओवी. विश्वामित्रांना घाई झाली, अरे ह्यानं काय देऊ. आणि बला आणि अतिबला नावाच्या 2 विद्या दिल्या. याचा काय उपयोग आहे ऐका. त्याचे मंत्र मला माहिती नाही. ते प्राणायाम करून मंत्र जपायचे विविध प्रकारे. असा मंत्र जप करत 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 सिद्ध करायचा आहे. तो सिद्ध झाला की ह्या गोष्टी आपल्यामध्ये ऍब्सॉर्ब होतात, आपल्या यामध्ये शक्ती येतात. या बला आणि अतिबला विद्येने काय होतं, एक न श्रमो न ज्वरहा, कितीही कष्ट केले तरी आपल्याला श्रम होत नाहीत आणि आपल्याला ताप येत नाही, ज्वर येत नाही. 14 वर्ष वनात गेलेत रामराय. कसले कसले व्हायरस असतील, कसले बॅक्टेरिया असतील, कधी ढम्म काही झालं नाही. हो, जरा एसी वाढवला, 24 केला तुम्ही, तुम्हाला शिंका यायला लागली. बल आपलं वाढतं. आणि अतिबला म्हणजे सूक्ष्म, त्याचा मुद्दा सांगतो. एक न श्रमो न ज्वरहा, दुसरं न रूपस्य विपर्ययः, आपल्या चेहऱ्यावरती आपल्या तारुण्यावरती कणभरही फरक पडत नाही, आपण तसेच सतेज राहतो. बर का. तिसरी गोष्ट न सुप्तम प्रमत्तम घर्षयिष्यन्ति नैऋताः, शत्रू कधीही आपण गाढ झोपलेले असताना आपल्यावरती आक्रमण, आपण कुठे झोपलेच कळणार नाही का, आपलं रक्षण करतात त्या बला आणि अतिबला विद्या. चौथी गोष्ट न वन्ही सदृशो वार्यम पृथिव्यान कश्चन भवेत, आग लागली तर अशी आग लागली एकदम हे पण जळून गेले असं कधी होत नाही, आपल्याला आधी सावध केलं जातं आपोआप. पाचवी गोष्ट सौभाग्ये दाक्षिण्ये ज्ञाने बुद्धिनिश्चये प्रतिवक्तव्ये उत्तरे समहा कोपी न भवेत. बला आणि अतिबला विद्येमध्ये आपण एकदा पारंगत झालो की आपल्या एवढे सौभाग्यशाली आपणच, आपल्या एवढे दक्षतेबद्दल, दक्षता सावधगिरी याबद्दल आपणच, ज्ञानाच्या बाबतीत बुद्धीच्या निश्चयाच्या बाबतीत प्रतिवक्तव्य, काही उत्तर द्यायचे समोरच्याला, उद्या सांगतो चटकन उत्तर. पाकिस्तानच्या एका पत्रकार मुलीने प्रश्न विचारला वाजपेयींना की म्हणाले तुम्ही समजा लग्न केलं, उदाहरण माझ्याशी लग्न केलं असं म्हणाली ती मुलगी, तर मला मुह दिखाई म्हणून काश्मीर देऊन टाकाल का पाकिस्तानला, मुह दिखाई म्हणून काश्मीर द्याल का. ते म्हणले चालेल ना, पण मला दहेज मध्ये अख्खं पाकिस्तान पाहिजे. एका सेकंदात, उद्या बघून परवा बघून हवे. दाक्षिण्य
पर प्रतिवक्तव्ये उत्तरे समहा कोपी न भवेत. 6वी गोष्ट, सर्व ज्ञानस्य मातरौ बलाः अतिबलाच. सगळ्या ज्ञानाच्या बला आणि अतिबला या आया आहेत. 7वी गोष्ट, न क्षुत पिपासे, तहान भूक नाही. तहान भूक जिंकली, पण तहान भूकच आपल्याला खूप त्रास देते बघा. कल्पना करा 14 वर्ष हे वनात कसे राहिले असतील. काही खायला मिळते नाही, प्यायला मिळते नाही, आणि पुन्हा तिथे जाऊन युद्ध करायचंय. कसं तरी जाऊन मुक्कामावर पोहोचायचं नाही. हा होऊन आता 8 दिवस विश्रांती. किती विश्वामित्रांनी विचार केला असेल. हेच सगळं ट्रेनिंग मिलिटरीत दिलं जातं बरं. मला वाटतं मागं ब्रिगेडियर कुलकर्णी बसलेत. मला माझ्या एका मित्राने सांगितलं, म्हणाले आम्हाला हे ट्रेनिंग दिलं जातं. स्पेशल कमांडोज असतात ना, त्यांना 3-3 दिवस याला जायचं नाही 2 नंबरला. प्रॅक्टिस. तहान लागली तरी पाणी प्यायचं नाही, उभंच राहायचं नाही, फक्त असं असं आडवच हातावरच घासत चालायचं. माझ्यापेक्षा डिटेल त्यांच्याकडे आहे. सगळ्या अर्थानं रफ अँड टफ स्वतःला बनवायचं. कितीही भूक लागली नाही खायचं. 1-2 बदाम, 1-2-4 खजूर, बस एवढंच. एवढ्यावर नव्हतं आलं पाहिजे. न क्षुत पिपासे, तहान भूक लागत नाही किंवा कमी त्रास होतो त्याचा. भुवी यशः, पृथ्वीवर अत्यंत यशवान होतो तो बला अतिबलावाला मनुष्य. आणि तेजः समन्विते विद्ये पितामह अस्तुते. दोन्ही विद्या कुणाकडून निर्माण केल्या गेल्यात, तर ब्रह्मदेवाकडून निर्माण केल्या गेलेल्या विद्या आहेत. तुम्ही म्हणाल बुवा आम्हाला एखादा मंत्र द्या. असा देणार आहे मी, सावधानतेनं तुम्ही ऐका. तो मंत्र आणलेला आहे मी द्यायला, गंमत नाही करत आहे, खरंच देणार आहे. कधी हे निरूपण संपता फक्त सावधान राहा. झोप लागली तर मंत्र मिळणार नाही. आहेत बरं. मी खूप वर्ष हेच काम करतोय, 35 वर्ष मी इतक्या संतांच्या जवळ बसलोय. त्याचा कसं सिद्ध करायचा मंत्र ते तुमचं तुम्ही ठरवा. मला राजू भेटला की राजू मला सांग रे मंत्र. तो काहीतरी मला सांगतो. विचारा तुम्ही नंतर की खरं बोलतोय का मी. सुशील भेटला, नाही नाही बुवा हे मला नवीन मंत्र कळलं. मग ते सिद्ध करायचे. आपल्याला गंमत म्हणून सांगतो, गुगलवर जा आणि चिमी चिमी स्वाहा टाका. फक्त काय चिमी चिमी स्वाहा. अहो त्यानं किती चमत्कार झाल्याची उदाहरणं दिलीत त्यांनी. गुगलवर आपण जाऊन बघा. नवनाथांच्या काही कोटी मंत्र निर्माण केले, त्यातला मंत्र आहे हा. मी तुम्हाला उगाच आपलं काहीतरी हे अंधश्रद्धा वाढवत नाही बरं. हे लॉजिकल मी नंतर प्रूव्ह करीन. मला मुद्दा हा सांगायचा आहे. अयोध्यात ते सिद्धाश्रम प्रवासामध्ये वाटेमध्ये वनस्पतींची माहिती देत आहेत. बॉटनी ज्याला म्हणतो आपण, झाडं, वेली, फिजिक्स, भौतिकशास्त्राची माहिती देत आहेत. भिल्लांचा परिचय करून देत आहेत. अनेक मंत्र देत आहेत. अनेक गोष्टी सांगतायत. असा प्रवास चाललाय. पहिल्या रात्री पहिल्या संध्याकाळी बला आणि अतिबला नावाच्या विद्या या दोघांना दिल्या. आणि आता तो एकदा ऐकले एक पाठी आहेत, एकदा सांगितलं की पाठ. आता तुमचा तुम्ही मंत्र डेव्हलप करायचा. मी दिल्यात विद्या, आता तुम्ही ते शक्ती तुमची वाढवून घ्यायची आहे. ती अनुष्ठानं करावी लागतात त्याला. असो. आणि कंदमुळं फळं खाऊन विश्रांती घेतात. दोघेही झोपले. खूप दिवसांनी एवढे चालले होते हो, एवढं थकले. तसंही तरुणपणी झोप जास्त येते. तरुण मुलांना झोप खूप येते. उठा 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 म्हटलं तरी उठत नाही. होतं की नाही. आपल्या मुलांना बघा ना. पण आपल्याला अगदी 4च्या 5च्या पुढे झोप लागत नाही, कारण ती सवय लागली आपल्याला. वय वाढलं की ते होतं. पण तरुण आता ही 15 वर्षाची मुलं आहेत, त्यातून थकली आहेत. अहो पहाटेचे 3:30 वाजले तरी उठले नाही. तो खूप लेट झाला ना. म्हणजे पहाटेचे 3:30 कसे वाजतात माहिती आपल्याला. दुपारी 3:30 वाजताना काटा पाहिला ना, 3 आणि 4च्या मध्ये तास काटा आणि 6 वरती मिनिट काटा, असेच पहाटे वाजतात. आणि तोपर्यंत विश्वामित्रांचं सगळं आवरलंय. आता प्रभाते विमले कृतान्निक अरिंदमौ. ही मुलं झोपली आहेत. अजून 3:30 वाजले तरी सगळं आवरलंय. 2-2:30 ला उठून विश्वामित्रांचं सगळं आवरलंय. प्रवास सुरू करायचा आहे.
एकदा 2:30-3ला दिवस सुरू झाला ना की 11 वाजेपर्यंत केवढा मोठा काळ मिळतो बघा ना. सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला केवढा मोठा काळ मिळतो. हेच 9ला उठलं तर 11 पर्यंत काय काळ मिळतो, तोपर्यंत जेवायचीच वेळेची. उठली नाहीत बाळ ही अजून. विश्वामित्र दोघांच्या जवळ येतात. आवरलंय विश्वामित्रांचं सगळं आणि हाक मारली, रामेति मधुराम वाणीम. श्लोक इथे वाल्मिकी रामायणातला आहे. बाळा, रामेति मधुराम वाणीम विश्वामित्रोऽभ्यभाषत उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वां संध्यां प्रवर्तते कौसल्या सुप्रजा राम पूर्वां संध्यां प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्. मुलांना कसं उठवावं वाल्मिकी रामायण शिकवतं. अब्बे भच्या 12 नाही उठवायचं त्यांना. शाळेत कोण जाणार नाही पै तुझा. पहिला कानावरती शब्द त्या मुलांना तू खूप पराक्रमी आहेस असा जाऊ द्या. उत्तिष्ठ नरशार्दूल आहे, नरसिंहा उठा, उठायचंय ना, पराक्रमी आहात तुम्ही. पहिला कानामध्ये शब्द अंतःकरणापर्यंत जाऊ द्या की मी खूप पराक्रमी आहे. आता अवघड आहे, पेशव्यांची राज्य गेली झोपून झोपून. असं कसं आहे, कठीण आहे. पण रडत उठवतात त्या आज्या बिज्जाच्या किंवा काही लोक असतात ते. कधी नाथमंडाला उठवताना टाकून नाही बोलायचं. एक प्रयोग सांगून ठेवतो. खूप मुलं ऐकत नाहीत बघा. खूप मुलं अशी घरामध्ये हट्टीपणा करणारे असतात. त्याची कारणं असतात. मी एक प्रयोग सांगतो, बघा जमलं तर करा. यात तुमचं नुकसान काही नाही. कोणाला 1 रुपया द्यायचा नाही, घ्यायचा नाही. मुलगा झोपला, गाढ झोपला की त्याच्या इथं बसायचं आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सगळं बोलायचं. तसा तो मुलगा आहे असं म्हणायचं. आमचा मुलगा ना अतिशय बुद्धिमान आहे. वेळेवर उठतो, वेळेवर सगळं आवरतो, स्नान संध्या रोज करतो, वडीलधाऱ्यांना मान सन्मान देतो. तुम्हाला काय जे पाहिजे ते ऐकत नाही, ते मुद्दाम बोलायचं, ते ऐकतो असं. आणि खूप गुणी आहे बरं का. काय होतं, तो झोपलेला असतो पण त्याच्या 7व्या पडद्याच्या आड ते संस्कार जातात जसं तुम्ही प्रेरणा देता ते. आणि नंतर फरक होतो. हे अतिमानसिक तत्वावरचा प्रयोग आहे. अतिमानसिक. खूप मुलं हट्टीपणा करत असतात, हातपाय झाडतात. आमचा मुलगा ना अजिबात हातपाय झाडत नाही, इतका चांगला आहे. असं नुसतंच गप्पा मारायच्या. तो झोपलेला आहे. आणि मग स्लीप अँड लर्न नावाचे एक टेक्निक आहे. आपोआप मुलांच्या मध्ये फरक पडतो बरं. मी असे अनेक प्रयोग ऐकले आणि काही मुलांच्यावर करायला सांगितले आणि त्या मुलांना फरक होऊन आले आम्हाला गडावर की अरे बुवा आमच्या मुलांच्यात फरक पडला. आपोआप करून बघायला काय हरकत आहे. फार तर काय होईल, नाही वाढ ऐकणार. याच्यापेक्षा काय तुमची 4 वाक्य वाया गेली, आतापर्यंत गेली त्याच्यावर 4 गेली. पण माझ्या मताने तरी फरक पडतोच पडतो असं छान. आणि जमलं तर त्या इथून शेंडीपासून, शेंडीची जागा असते तिथपासून माकडहाडापर्यंत, म्हणजे जिथे प्रत्यक्षामध्ये कुंडलिनी शक्ती आहे तिथपर्यंत असा हात फिरवायचा. आणि खूप शहाणा आहे मुलगा आमचा. वेळेवर उठतो, वेळेवर आवरतो, खूप अभ्यास करतो, असं चांगला खेळतो, हुंदडतो, तब्येत खूप चांगली आहे बरं का त्याची. असं आजारी पडणाऱ्या मुलांच्या करता असा प्रयोग करायचा. मी वेगळ्या ट्रॅकला घुसलो पण मूळ मुद्द्यावर येऊया की उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. आता राम जागे झाले पटकन, अत्यंत सावधच होते, इतके लाजले. अजून माणसं पांघरून घेऊन झोपतात. लाडणं बिडणं जाऊ दे. आता लाडणं हा प्रकार म्हणजे म्युझियम मध्ये ठेवायला, ह्याला काय म्हणतात, ह्या मुद्रेला ह्याला लाजत असत पूर्वी लोक. असं लक्ष्मणाला असा केलं. लक्ष्मणा पटकन दोघं उठले, भरा नदीवर जाऊन आवरलं आणि येऊन लगेच संध्येला बसले. संध्या केली आणि प्रवासाला निघाले. आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं, डाव्या जिथून चालले होते त्याच्या डाव्या बाजूला असे डोंगरावरनं चाललेत, पुन्हा उतरतात. एकदम डोंगरावरनं त्याला दिसलं की एक छोटा डोंगर आहे आणि तो पांढरा शुभ्र आहे. रामराय म्हणाले विश्वामित्रांना की गुरुजी हिमालय इतक्या जवळ कुठे आला हो.
हिमालय इतक्या जवळ कुठे आला? पांढऱ्या रंगाचा डोंगर म्हणजे हिमालय. ते म्हणाले चल बघायला. तो हिमालय नव्हता, तो माणसांच्या हाडांचा ढीग होता, डोंगरा एवढा. रामराय म्हणाले काय आहे? सुंद आणि उपसुंद नावाचे महाभयंकर दैत्य इथे होऊन गेले. त्यांचं लग्न सुकेतूची मुलगी, सुकेतू नावाचा यक्ष इथे राहत होता, त्या यक्षाची मुलगी जी यक्षिणी म्हणजे देवता आहे, तिचं नाव ताटका उर्फ ताडका उर्फ त्राटिका. तिन्ही नाव एकच. ताटका हे नाव मूल वाल्मिकी रामायण दिलंय, तिच्याशी झालं. आणि यानंतर सुंदाला मारीच नावाचा मुलगा झाला त्या ताटिकेपासून. आणि वाटेल तसा सुंद उपसुंद त्रास द्यायला लागले. अगस्तींची 10 मुलं कच्ची खाऊन टाकली त्यांनी. अगस्तींना 10 मुलं होती. आपण काकडी करतो करा 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 तशी खाऊन टाकली. आणि मग संतापले आणि सुंद आणि उपसुंदानी अशी घोर तपश्चर्या केली होती ब्रह्मदेवाकडं. आणि मग ब्रह्मदेवानी त्यांना वर दिला, काय पाहिजे? अमर करा. ते म्हणले अमर नाही करतात. ते ठीक आहे म्हणले, आमच्या दोघांच्यात मारामारी होऊन आम्ही मेलो तर चालेल, पण त्यांचं प्रेम इतकं होतं की मारामारी होणंच शक्य नाही. अगस्तींनी शाप दिला, तुमच्यात मारामारी होण्याची वेळ जवळ आली आहे. आणि ब्रह्मदेवाला एक क्ल्यू दिला. ब्रह्मदेवानं या जगातल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टीतला एक तिळभर सौंदर्य घेतलं. म्हणजे गुलाबाच्या फुलातलं सौंदर्य, चाफ्याच्या फुलातलं सौंदर्य, माणसातलं सौंदर्य, अमक्यातलं सौंदर्य, सिंहातलं सौंदर्य एक तिळभर घेतलं. उत्तम 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 तिळभर सौंदर्य सगळ्या सृष्टीतनं गोळा केलं. आणि उत्तम असं तिळभर सौंदर्य यातून एक अप्सरा निर्माण केली, तिचं नाव तिलोत्तमा, तिल उत्तमा. आणि मग त्या तिलोत्तमेवरनं दोघांच्यात भांडण झाली आणि दोघं मरून गेले. हे पाहिल्यावरती अगस्तींना खायला निघाली. तिनं ती मुलं खाल्ली होती, त्यांना खायला निघाली. तेव्हा तिलाही शाप दिला की तू वास्तविक यक्षिणी आहेस, तू वास्तविक देवता आहेस. यक्षिणी म्हणजे देवतांसारखे. यक्ष देवतांनी का निर्माण केले? रक्षण करायला निर्माण केलेत ते यक्ष. आणि रक्षणच करायला निर्माण केलेत, पण कुणाला देत नाहीत ते राक्षस. राक्षस वेगळे, दैत्य वेगळे, धनु वेगळे, असुर वेगळे, हे सगळ्यांचे व्युत्पत्त्या वेगवेगळ्या आहेत. आपण म्हणताना काही रावण हा राक्षस होता. रावण हा मातृवंशाकडून दैत्यांचा पुत्र आहे आणि पितृवंशाकडून ऋषीपुत्र होता, मानवच होता तो. बरं, असा तो यक्षिणी आहेस वास्तविक तू, पण तू वाईट वागलीस, जा तू राक्षसी हो, भयंकर होशील तू, जा. पण तेव्हापासून तिची भूक, सगळं जीवन असं विचित्र झालं. आणि तो मारीच आणि त्याची ती आई ऋषी मुनींना पकडतात, सज्जनांना पकडतात आणि त्यांना कसंही खातात आणि त्यांचे हाडांचे सांगाडे फेकून देतात एकत्र कचरा ठेवाय करता. आणि या हाडांच्या सांगाड्यावरचं सगळं मांस जाऊन 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 नुसते हाडाचे सांगाडे उरलेत. मामा सांग मला, आता जर ती ताटका तुझ्या पुढे आली तर तू काय करशील? प्रश्न विचारला.